सुवर्ण महोत्सव इथे साजरा करत आहे आणि त्यानिमित्त आजपासून ते दिनांक 1 डिसेंबरपर्यंत हा मोठा सोहळा इथे होणार आहे. ह्या सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण करणार आहोत आणि ते लाईव्ह प्रक्षेपण सुरू झालेलं आहे. एक विशेष स्पर्धा आम्ही भरवण्याचं ठरवलेलं आहे की मंडळ आज 50 वर्ष पूर्ण करत आहे आणि त्या 50 वर्षाची विशेष आठवण आम्हाला राहावी त्याकरता हा मोठा घाट घातलेला आहे आणि सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून आम्हाला त्याचं सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण पिचवर जायचं आहे आणि विकेटचे उद्घाटन करायचं आहे. सर्व मान्यवरांचं शुभागमन भव्य अशा क्रीडा नगरीमध्ये होताना आपण बघतायत. अतिशय अप्रतिम अशी स्पर्धा, दिग्गज मान्यवरांची मांदियाळी आणि एक सुवर्ण महोत्सवी वर्ष असा सुवर्णमय योग जुळून आलाय यंदाच्या या भव्य अशा प्रांगणामध्ये. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि आमच्या सर्व मान्यवरांचं शुभागमन आदरणीय महादेवजी घरत साहेब, माझे सभापती व माझे सरपंच साहेबा, मान्य सो भावनाकिनी मॅम, केळवा ग्रामपंचायत विद्यमान सरपंच साहेब संदीपजी किणी साहेब, ममताजी किणी मॅम, जाई मॅम, सागर किणी सर, किरण पाटील सर, मंगेश किणी सर, जयेश भोईर सर, नितीन चौधरी सर, संजय राऊत सर आणि साहेबांचं नुकताच आगमन झालं. असे सर्व आमचे मान्यवर या ठिकाणी विकेटकडे जाताना तिथे मात्र विकेटचं उद्घाटन केलं जाईल, त्याच्यानंतर टॉस केला जाईल आणि त्यानंतर आपण आपल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी भव्य शाही सन्मान करणार आहोत. अतिशय अप्रतिम असा सोहळा, खूप भव्य असा VIP डायचा मंच आपल्याला बघायला मिळतोय. संपूर्ण अशी सुंदर अशी नटलेली क्रीडा नगरी आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व मान्यवरांचं शुभ आगमन, एक अप्रतिम असा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. आजचा हा विशेष सोहळा आणि या सोहळ्याचं उद्घाटन आता होत आहे. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाचे संघनायक आजचा पहिला सामना होणार आहे. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी स्टंपचं औषध सुरू आहे आणि माननीय संदीप किणी यांना विनंती आहे. आजच्या या सोहळ्याची सुरुवात होणार आहे आणि आजचे प्रमुख अतिथी श्री महादेव घरत यांच्या हस्ते विकेटचं पूजन होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून ह्या उद्घाटनासाठी प्रोत्साहन द्यायचं. श्रीफळ वाढवून आजच्या ह्या सर्वांनी टाळ्या वाजवून अशा पद्धतीने आजच्या ह्या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे.
माननीय सरपंच संदीप किणी हे आता नारळ वाढून उद्घाटन करतायत. अध्यक्ष जयेश भोईर यांनाही विनंती आहे. आपणही नारळ वाढून माननीय जितेंद्रराव नूतन विद्या विकास मंडळाचे माजी अध्यक्ष व एक क्रीडाप्रेमी हे आता नारळ वाढून स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. श्री संदीप सावे हेही नारळ वाढून स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. नितीन राऊत आमच्या वॉर्डचे माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य हे नारळ वाढवून शुभेच्छा देत आहेत. आमच्या मंडळाचे जे अध्यक्ष जयेश भोईर हे नारळ वाढवून शुभेच्छा देत आहे. ग्रामस्थ मंडळ भरणेपाडाचे उपाध्यक्ष मंगेश किण हे नारळ वाढवून शुभेच्छा देत आहेत. प्राध्यापक किरण पाटील सोनोपंत दांडेकर हे नारळ वाढवून शुभेच्छा देत आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नारळ वाढवून शुभेच्छा द्यायच्या आहेत. आमचे क्रिकेटप्रेमी प्रभाकर किणी नंतर बळीराम किणी खजिनदार विजय क्रीडा मंडळ. सागर किणी आहेत का? भावना किणी आमच्या मार्गदर्शक ह्या शुभेच्छा देत आहेत. मंडप डेकोरेटर्स परेश मंडप डेकोरेटर्स थँक्यू. नॅशनल अँथम असेल तर आपण आता नॅशनल अँथम घेणार आहोत. ज्या कॅप्स आपण परिधान केले असतील, गॉगल्स असतील, थोडेसे खाली उतरवायचे आहेत. सर्वांना विनंती एका रांगेमध्ये उभं राहायचं आहे. ज्या टोपी तुम्ही घातल्या असतील, कॅप परिधान केले असतील, त्या बाजूला करायच्या आहेत. थोड्याशा बाजूला ठेवा. एक साथ सावधान. नेशनल एंथम शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. दोन्ही संघाचे कर्णधार दोघांना विनंती आहे समोर यायचं आहे. दोन्ही संघाचे संघ नाही या आपण पुढे. सन्माननीय महादेवजी घरत सरांना मी विनंती करतोय, आपण कॉइन स्पिन करायचंय. त्यांच्या समवेत संदीपजी गिणी साहेब 50वे वर्ष. एका बाजूने VKM ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूने सुवर्ण महोत्सवी वर्ष. कॉइन
कोण बोलणार आहे? चालेल प्रवीण बोला का चॉईस हवी आहे? चालेल. विठ्ठलवाडी संघाचा कॉल असेल आणि वीक आला. जलसर संघ टॉस जिंकतोय. प्रवीण अभिनंदन, टॉस जिंकलाय. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण. एनी पॅसिफिक रिझन, काय प्रमुख कारण काय क्षेत्ररक्षण घेण्याचं? प्रमुख कारण म्हणजे आज पहिला दिवस आहे आणि सकाळचीच मॅच आहे, त्यामुळे थोडं ग्राउंडमध्ये पण नमी आहे, त्यासाठी फील्ड घेण्याची यंदाचं 50वं वर्ष आहे. 6 षटकांची मॅच खेळायला मिळते. हंगाम आत्ताच प्रारंभ झालाय. काय या स्पर्धेसाठी तयारी केली काय? तयारी तशी कोणीच नाही केली. आमची पोरं सध्या प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत, तरी पण चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं या ठिकाणी या ग्राउंडमध्ये आल्यानंतर जी क्रीडा नगरी सजवली गेली, काय म्हणशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि बरेच वर्ष खेळलो इकडे, पण यंदा जरा वेगळीच मजा येईल खेळायला, कारण की पहिलं असं मातीत खेळायचा, यंदा विकेट चांगली बनवले. टॉस हरलात, या ठिकाणी प्रथम बॅटिंग करायची आहे. किती रन्स बनवण्याचा प्लॅनिंग असेल आणि तुम्ही टॉस जिंकला असता काय घेतलं? टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षणच घेतले असता. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची आहे. हो नक्की. किती धावा माइंडमध्ये बनवण्याचा प्रयत्न असेल? 6 षटकांची मॅच कमीत कमी 60+ करण्याचा प्रयत्न असेल. आणि कुठले असे फलंदाज आहे ते तुम्हाला चांगला स्टार्ट मिळवून देतील? मनोज पाटील आहे, दीपेश म्हात्रे आहे, मी आहे. कसं वाटतं या ठिकाणी पहिली मॅच आहे, थोडंसं प्रेशर असेल, परंतु इथे आल्यानंतर कसं वाटते? खूपच छान वाटलं आणि आम्ही थोडं लेट झालो, कारण आमचे प्लेयर थोडे हे आहेत, म्हणजे नाईटला वगैरे जातात, तर आम्हाला सकाळी यायला जमत नाही. चालेल, बेस्ट ऑफ लक बोथ टीम कॅप्टन. आम्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न हो. क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक बसून घ्यायचंय. लगेचच आपण काही क्षणातच आजच्या वेळापत्रकातला पहिला सामना सुरू करतोय. नाणेफेक जिंकून अमरदीप जलसार या संघाने क्षेत्ररक्षण निवडले आणि बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाला करायचे फलंदाजी. सर्व सन्मान्य पाहुण्यांना नम्र निवेदन करू इच्छितो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. 50 वर्ष विमानाची, 50 वर्ष एकत्रित राहण्याची आणि त्याचमुळे हा मोठा सोहळा आपण याच सर्व पाहुण्यांच्या साक्षीनं पार पाडतोय. श्री नयन गरज साहेब, आपण पण व्यासपीठावर यायचं आहे. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर प्रविष्ट व्हायचं आहे. आजचा हा आमचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवसासाठी आम्हाला अध्यक्ष म्हणून, प्रमुख अतिथी म्हणून आगरी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री महादेव गरज साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच केळवा गावचे सरपंच श्री संदीप किणी आणि आमच्या मार्गदर्शक सौ भावना संदीप किणी, माजी सभापती पालघर व माजी सरपंच केळवा ह्या इथे उपस्थित आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य ममता परेश किणी, सौ जाई संजय किणी इथे उपस्थित आहेत. सर्वांनी समोर यायचं आहे. सर्व महिलांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. फक्त 10 मिनिटात पुढचा कार्यक्रम होणार आहे. फक्त 10 मिनिटात, 10 मिनिटासाठी यायचं आहे. थोडासा सत्कार सोहळा इथे होतो आहे. सर्वांना विनंती आहे की आपण समोर या.
महादेव घरत आपणा सर्वांना यांची परिचित. काढू ना की आपण स्टेजच्या समोर यायचंय. छोटेखानी 10 मिनिटाचा फक्त सत्कार सोहळा होतोय. सर्वांना विनंती आहे. महादेवजी घरत आपणा सर्वांना माहिती आहे की हे अध्यक्ष आहेत आगरी सेवाभावी संस्था. त्यांनी अध्यक्षपद हातात घेतलं आणि मोठ्या जोमाने काम केलं. आज आगरी सेवाभावी संस्थेचं सभामंच उभा केला आहे, त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्या एक उद्योजक आहेत. त्यांचा स्वागत सत्कार करतील आमच्या माजी सभापती भावना किनी मॅडम. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत सत्कार करावा. तिला मान देऊन ती उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सत्कार आमच्या माजी सभापती भावना किनी मॅडम करतील. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तदनंतर केळवे ग्रामचे प्रथम नागरिक सरपंच माननीय संदीप किणी यांचा सत्कार माननीय आमच्या मंडळाचे अध्यक्ष जयेश भोईर हे करतील. त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सध्याचे सरपंच अत्यंत कामात मग्न, आपल्या ग्रामपंचायतीसाठी जास्तीत जास्त वेळ देणारे असे सरपंच, त्यांनी आमच्या ह्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि त्यांचा सत्कार करतायत आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री जयेश भोईर. तदनंतर आपल्या सर्वांच्या परिचित माजी सभापती पालघर, माजी सरपंच केळवा आणि एक धडाडीच्या कार्यकर्त्या आणि आमच्या मार्गदर्शका माननीय सौ भावना संदीप किणी यांचा स्वागत सत्कार करतील आजचे अध्यक्ष प्रमुख अतिथी महादेव घरत सर. यांना विनंती आहे की आपण त्यांचा स्वागत सत्कार करावा. तदनंतर ग्रामपंचायत सदस्या माननीय ममता परेश केनी यांचा स्वागत सत्कार करतील मंडळाचे अध्यक्ष जयेश भोईर. तदनंतर ग्रामपंचायत सदस्या जाई किणी यांचा स्वागत सत्कार करतील मंडळाचे अध्यक्ष जयेश भोईर. माननीय श्री जितेंद्र राऊत यांचं स्वागत सत्कार करतील मंडळाचे अध्यक्ष जयेश भोईर. श्री संदीप सावे यांचाही स्वागत सत्कार करतील मंडळाचे अध्यक्ष जयेश भोईर. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. माननीय श्री आमचे हितचिंतक कायमचे राहिलेले श्री नयन घरत साहेब यांचाही स्वागत सत्कार करतील मंडळाचे अध्यक्ष जयेश भोईर.
काय कमी पडतं असं तुला तुला दे ना तर चालते तीच द्यायची सर्वांना दे. डॉक्टर श्वेता किणी इथे उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत सत्कार करतील जयेश भोईर. प्राध्यापक किरण पाटील माजी प्राध्यापक त्यांचंही स्वागत सत्कार करतील श्री संतोष किणी. माननीय नितीन राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत करतील संतोष किणी. नेहमी आमच्या मंडळाला वेळ देणारे श्री नितीन किणी नितीन राऊत. तदनंतर आमच्या विनंतीला मान देऊन विशेष उपस्थित राहिलेले श्री नितीन चौधरी यांचं स्वागत करतील बळीराम किणी. त्यांना विनंती आहे. आमच्या मंडळाचे खजिनदार श्री बळीराम किणी यांच्या हस्ते स्वागत होतंय ते विशेष अतिथी नितीन चौधरी यांचं. आम्ही आपले आभारी आहोत की आपण इथे उपस्थित राहिलात आणि महत्त्वपूर्ण वेळ इथे आम्हाला दिलेला आहे. तसेच श्री संजय राऊत यांना विनंती आहे की त्यांचंही स्वागत इथे होत आहे. श्री बळीराम किणी यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचंही स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. तसेच आमच्या गावातील एक खेळाडू आमच्या मंडळाचे सदस्य श्री आत्माराम दादू किणी यांचंही स्वागत इथे होतं आहे. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी इथे यायचं आहे. श्री आत्माराम दादू किणी हे एक कबड्डी खेळाडू आमच्या ग्रामस्थ मंडळाकडून खेळलेले त्यांचं आणि आमचे एक वरिष्ठ सदस्य आहेत त्यांचंही स्वागत सोहळा झालेला आहे. तसेच आमच्या मंडळाचे सदस्य संतोष किणी यांचं स्वागत करतील कल्पेश किणी. श्री बळीराम किणी यांचं स्वागत करतील कल्पेश किणी. आजच्या ह्या मोठ्या सोहळ्यासाठी समालोचक म्हणून लाभलेले आहेत ते श्री अजित पाटील मायखोप, श्री मनीष पाटील, मी मान्यवर श्री प्रमुख मी शुभेच्छा देण्यासाठी त्यांना विनंती करतोय श्री महादेव घरत. सर्वांना शुभेच्छा. श्री संदीप किणी सर, आपण 2 मिनिटात सर्वांना शुभेच्छा द्यायच्यात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आजच्या या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, विजय क्रीडा मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सवी आज 50वं वर्ष या इथे साजरा होतं आहे. आज आपण बघतोय की आपल्या केळव्यातच प्रथमच एवढी मोठी टुर्नामेंट होतं आहे आणि त्यासाठी मी विजय क्रीडा मंडळच्या सर्व आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो. आज आपण बघत आले की अनेक वर्ष आज आपण या ग्राउंडवर खेळतोय. ही अथक मेहनत या विजय क्रीडा मंडळ आणि तिथले सर्व आयोजक यांनी एक सातत्याने करत आलेले आहेत. आज देखील मी महिनाभर झालं बघतोय की सातत्याने रोज या इथे तिकडची सगळी जी मुलं आहेत जी खेळणारी ती रोज सातत्याने इथे येऊन मेहनत करतायत आणि त्याचंच आज आपण बघू शकतो. एक तर सुंदर पटांगण त्यांनी या इथे दाखवलेलं आहे. आपण
आजच्या दिवसापासून ते मला वाटतं रविवारपर्यंत हे सामने या इथे रंगणार आहेत आणि त्याचा लाभ या इथे ज्या ज्या संघांनी सहभाग घेतलेला आहे त्यांना घेता येईल. मी सर्व या इथे सहभाग घेतलेल्या सर्व संघांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी सभापती सौ भावना किनी यांना विनंती आहे की आपण सर्व खेळाडू आणि सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. असं पकडा मॅडम, असं सरळ पकडा. हां, आणखी जवळ. श्री शिवाजी महाराज यांना वंदन करून सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो आणि खेळाडू मित्रांनो, प्रथमतः आपण सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देते. तसेच ह्या सर्व स्पर्धा अगदी खेळीमेळीने पार पडतील ह्याचीही अपेक्षा करते. आणि तद्वर फक्त एक विनंती आपल्या सरपंच साहेबांनाही इथे करते की वाढवण बंदर आलं हे आपल्याला माहीतच आहे, माहीमला टेक्स्टाईल पार आला हेही माहीत आहे, परंतु आपल्या केळव्यामध्ये सुद्धा MSRDCचा प्रकल्प येतो आहे. तरी आपल्या ह्या ज्या राखीव जमिनी आहेत जिथे आपली मुलं खेळत आहेत तर त्या जे जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न करावा आणि जो मागील ग्रामसभेचा ठराव आहे तोच कायम राखून इथलं जे ग्राउंड आहे ते तसंच कायम करावं ही विनंती करते. अन्यथा आपण ह्या जमिनीला सुद्धा हात धुवून बसू. आणि इथेच पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आणि आजच्या आपल्या ह्या स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं मी इथे जाहीर करतो. तसेच जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचा आभार मानून पुन्हा एकदा बक्षीस समारंभासाठी आपण उपस्थित राहावेत ही नम्र विनंती मी मंडळाच्या वतीने करतोय. धन्यवाद. सामना सुरू करायचा आहे. हॅलो, आणि यूट्यूब लाईव्ह असणार आहे प्रो लिंक यूट्यूबर. थँक्यू. वळूया आपण आजच्या समालोचन कार्याकडे. तत्पूर्वी आपण गणपती बाप्पाला वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं भाग्य बदलवणारी, भगवा ध्वज फडकवणारी आणि स्वराज्याचं तोरण बांधायला लावणारी स्त्रीशक्ती म्हणजेच राजमाता जिजाऊंच्या चरणी कोटी कोटी नमन करत या ठिकाणी मी समालोचन करायला प्रारंभ करतोय. दरम्यान आमच्या ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष श्री मंगेश बालकृष्ण किनी यांनी आमच्या मंडळाला ₹2000 इतकी देणगी जाहीर केलेली आहे. मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे. थँक्यू. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. कल्पेश आणि सूर्यकांत ही जोडी. जलसार अगेन्स्ट बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या दोन संघामधलं द्वंद्व. आगरी समाजातील दोन्ही मातब्बर संघ आहेत. टॉस जिंकला जलसार संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय महेंद्र भोईर. गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जलसार संघ आपण आपला 12th मॅन पारबा पाठवायचा. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर राहतील याची आपण नोंद घ्या. महेंद्र भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना समोर बॅटर आपण बघतायत सूर्यकांत. सूर्यकांत स्ट्राईक कडे, नॉन स्ट्राईकिंग कडे कल्पेश. गोलंदाजी ट्रॅक वरती आदरणीय संदीपजी सावे साहेब एक दानशूर असं व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2500 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करते. थँक्यू सरजी. दानशूर असं व्यक्तिमत्व आदरणीय सावे साहेब आपण बघताय त्यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य यावेळेला बॉलवर
डबलचा स्ट्रोक पाहायला मिळालाय सूर्यकांतच्या बॅटमधून आणि एक चांगली सुरुवात फलंदाजी करताना पाहायला मिळते. 6 षटकांचं क्रिकेट असल्यामुळे पहिल्याच 2 षटकांवर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या 2 फलंदाजात दिसून येतो. पहिल्याच चेंडूवर ऑन ड्राईव्ह करताना त्या 2 धावा सूर्यकांतने वसूल केल्या आणि खातं खुललेलं आहे टीम बाप्पा मोरया विठ्ठलवाडीचं. दरम्यान आदरणीय जितेंद्रजी राऊत साहेब यांच्याकडनं सुद्धा 2500 रुपयाची भरीव देणगी आली आहे. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. दानशूर असं व्यक्तिमत्व आपण बघतायत. तसेच आदरणीय संदीपजी साबे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 2500 रुपये 2500 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य. तुमच्या बाहेरचा बॉल किरणचा अप्रोच लेफ्ट आर्म अराउंड विकेटनं आणि त्याचमुळे पिचिंगवर लक्ष केंद्रित करायला व मातीची खेळपट्टी आहे. तुमच्या बॉलला टर्न आहे आणि त्याचमुळे अशा वेळेला त्याचं नियंत्रण जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर बॉलच्या पिचिंगवर लक्ष देणं गरजेचं होऊन बसतं आणि कुठेतरी ते दुर्लक्ष झालं आणि त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळाला. धावसंख्या पोहोचते 3 वर. ड्राईव्ह केला बॉलला, ट्रॅप होता, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल खाली येत आहेत, कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा झेल निसटलेला आहे आणि संधी मिळते फलंदाज सूर्यकांतला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4. दरम्यान किरण आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवरती. अतिशय सुंदर गोलंदाज आहे आणि प्रामुख्याने पहिलं षटक त्यांच्याकडे एक जिम्मेदारी आहे आणि ती हँडल करताना खूप चांगला टर्न आहे, खूप चांगलं स्पिन करतायत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा आपल्याला बघायला मिळतोय. किरण धपलकरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत 4. आमचे अमर पाटील स्कोरर आणि मनीष पाटील या विभागातील एक सुंदर असे समालोचक अनेक स्पर्धा गाजवताना सध्या दिसत आहेत. त्यांचेही आम्ही स्वागत करतोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. पुढचं चेंडू अवे फ्रॉम बॉडी, अंपायर सिग्नल, इट इज अ वाईड बॉल. धावसंख्या 1ने पुढे जाताना पोहोचली ती 5. 7 द्यावं लागेल या ठिकाणी. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ टॉस हरला. त्यानंतर इथे फाउंडेशन बिल्ड करावं लागेल. 2 फलंदाज कल्पेश आणि सूर्यकांत त्यांच्याकडे जिम्मेदारी आहे. तर दुसऱ्या बाजूने किरण गोलंदाजी ट्रॅकवर. हो, यावेळेला हळुवारपणे फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट पॉईंटला एकदा वर्जित केली गेली आहे. धावसंख्या 1ने 6 वर स्थिरावताना पॉवर प्लेची 2 षटकं मनीष सर महत्त्वाची असतात आणि अशा वेळेला फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. अशा वेळेला फाउंडेशन बिल्ड करणं गरजेचं आहे. एका चांगल्या दिशेने जाण्याचं गरज आहे. मोमेंटम मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न असतील ते फलंदाजाचे. तुम्ही डावाचा कसा फायदा उचलू शकता याचा व्यवस्थित तुम्हाला विचार करायचा असतो आणि त्याचमुळे पहिली 2 षटकं महत्वाची. फलंदाजी करताना ड्राईव्ह केलाय बॉलला, कव्हरला भिदलंय, बॉल जातोय डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय पण चेस पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी आणि देतोय आजच्या वेळापत्रकातला पहिला चौका. भावनाताईंनी एक खूप चांगली कबुली दिली आणि त्यांनी देखील एक विनंती केलेली आहे की मैदानं वाचली पाहिजेत. कारण ही जी मैदानं वाचली तरच कुठेतरी क्रिकेटचा खेळ हा असाच अविरतपणे पुढे राहील आणि आपण सर्व एकत्र येणार आहोत. आणि सन्माननीय संदीप किणी साहेब यांचं जे नेतृत्व मिळालं आहे या परिसराला तर नक्कीच ते यावर निर्विवाद विचार करतील. येस, आदरणीय संदीपजी किणी साहेब ज्याने आपलं कर्तृत्व खूप चांगल्या पद्धतीने पुढे आणले तेच आपल्या मुख्य मंचावरून मॅचचा आनंद घेत आहेत. तत्पूर्वी आपण बघतायत आदरणीय महादेवजी घरज साहेब अध्यक्ष अग्री सेवाभावी संस्था केलवा रोड मायखोप यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 10,000 रुपयाची भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय. त्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून ऋणी राहील. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करते. पहिलं षटक इथे संपलंय आणि धावा स्कोर कार्डवरती डबल डिजिटमध्ये 11. फाउंडेशन बिल्ड झाले. मनीष सर काय म्हणाल?
अजित सर, एक ऑपॉर्च्युनिटी तर मिळाली सूर्यकांतला आणि त्यातल्या त्यात किरणने चांगलाच अप्रोच गोलंदाजी करताना दाखवला होता. पहिलं षटक त्यांनी स्वीकारलं. जबाबदारी स्वीकारताना मात्र तुमच्यावर कर्णधार विश्वास ठेवतो आणि अशा वेळेला कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावणं तुमचं काम असतं. किरणने तसंच केलं, पण त्यानंतर एका बाजूला सूर्यकांतने चांगलाच खेळ सादर केला, पण कल्पेशवर जो विश्वास होता, कल्पेश तो विश्वास सार्थकी लावू शकला नाही. फक्त एक धाव करून तो बाद झाला आणि कल्पेशच्या जागेवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज येत आहेत. मनोज यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. फक्त पालघर जिल्ह्यापुरतीच तो मर्यादित राहिलेला नाहीये, तर महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धांमध्ये त्यांचा एक सातत्याचा खेळ पाहायला मिळालाय. येस, बॅटर्सला बॉल चेक करण्याची मुभा नाही आहे, लक्षात घ्या. अंपायर चेक करतील बॉल खेळण्यायोग्य आहे की नाही. तेव्हा जेव्हा जाणवलं तेव्हा अंपायर त्याची तशी सूचना देतील, पण पंचांच्या व्यतिरिक्त खेळाडूंनी बॉल हातात घेऊ नये, मुख्यत्वे बॅटिंग करणाऱ्या टीमने. न्यूमॅन प्रवीण आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. राऊंड विकेट. पहिला चेंडू चेंज ऑफ द पेस होता, सिंगल येईल. धावसंख्या 12 वर पोहोचले. दरम्यान आदरणीय नितीनजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय, भरीव असं आर्थिक सहाय्य. त्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजून मंडळ स्वागत करते. आदरणीय संजयजी राऊत साहेब यांच्याकडनं सुद्धा 1100 रुपयाचे भरीव आर्थिक सहाय्य. हे सर्व दानशूर व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या स्पर्धेला खूप चांगला हातभार लावलाय. आदरणीय संदीपजी गिणी साहेब, सरपंच केळवा ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य. थँक्यू संदीपजी गिणी साहेब. असाच मदतीचा हा सदैव आमच्या सोबत आपला असावा, सर्व आमच्या दानशूर व्यक्तींचा. धावसंख्या 12. आता मनोज पाटील स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळत आहेत. तर समोर आहे प्रवीण, ज्याच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना समोर आहे तो रायटी बॅटर मिस्टर मनोज पाटील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अल्टी पल्टी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. प्रवीणकडे प्रचंड असा अनुभव आहे, अनेक स्पर्धा गाजवणार असा गोलंदाज आहे. एक विटीलाईन परिसरातील एक अप्रतिम ऑलराऊंडर म्हणून प्रवीणला ओळखलं जाते आणि तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे मनोज पाटील, ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे, स्ट्रेन भरपूर आहे. द्वंद्व फार मोठं आहे या स्पर्धेचं आणि या दोघांमधलं. प्रवीण लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस होता, कनेक्ट झालाय आणि आता तो फायदा उचललाय. फॅन्सी स्ट्रोक तर येतोय, फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. येतोय चौकार. बॉल सीमारेषा पार. नितीनजी राऊत साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले. त्याबद्दल नक्कीच आम्ही त्यांचे आभारी आहोत. मंडळ नक्की त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करते. माजी ग्रामपंचायत सदस्य केळवा, आदरणीय व्यक्तिमत्व नितीनजी राऊत साहेब, थँक्यू. मी मगाशी म्हटलं होतं की या दोन्ही फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे, स्ट्रेंथ भरपूर मोठी आहे, ॲबिलिटी भरपूर आहे, द्वंद्व फार मोठं आहे. पुढचं चेंडू. ओहो, क्लिंग बॉल. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. क्लिंग बॉल. विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ. एसटीसे कारण सातत्यानं उलट दिशेने खेळण्याचा त्यांनी चंग मानला होता आणि म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जबाबदारीला महत्व आहे, जबरदस्तीला महत्व नाही. आणि कदाचित त्याचा विसर आणि मनोज त्रिफळाजीच्या स्वरूपात बाद. चेक चेक. दरम्यान 16 धावा. दोन फलंदाज बाद झालेत. कल्पेश बाद झाले, मन्या बाद झाला आणि त्याचमुळे आता थोडंसं संकट उडावलेलं आहे बापा मोरया विठ्ठलवाडी या संघावर. कारण एका बाजूला सूर्यकांतच्या वतीने धावा मिळत आहेत संघाला, पण सूर्यकांतला सुद्धा साथ मिळणं आवश्यक आहे, जी साथ आतापर्यंत मिळत नाहीये. त्याचमुळे फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश आलेत सूर्यकांतची साथ देण्यासाठी. पाहूया कुठपर्यंत ती साथ देत आहे. जसा आपण उल्लेख करतो या मैदानाचा खेळपट्टी थोडीशी ड्राय झालेली आहे, आउटफील्ड थोडी स्लो आहे आणि म्हणूनच 6 षटकांपर्यंत 70 ते 80 पर्यंत मजल घेऊन जावी लागेल जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर. कारण नॉकआउट स्टेज आहे, प्रत्येक सामना जिंकत जिंकत तुम्हाला पुढे जावं लागेल. चांगला बॉल आणि यावेळेस बॉलच्या मेरिटवर हलक्याने बॉलला प्लेस केले कव्हर पॉईंटला. दरम्यान थोडंसं फंबल जरूर झाले होते, पण यावेळेस घाई गडबड करण्याचा इरादा सूर्यकांतचा नाहीये. मिळते एक धाव, एका धावेचे होते. वर धावसंख्या पोहोचते 17. प्रमुख आणि मनीष सर, आपण बघतायत की फलंदाजी 2 प्रकारचे असतात. एक की ठरवून शॉट खेळतात,
दरम्यान इथे आपण बघतायत की आणखीन एक गडी बाद होताना सूर्यकांत सुद्धा येतोय पॅव्हिलियनकडे, झटका क्रमांक 3. तर मी मगाशी म्हणत होता की या ठिकाणी फलंदाजी 2 प्रकारचे असतात. एक की ठरवून शॉट खेळतात आणि दुसरे मेरिटप्रमाणे खेळतात. जेव्हा तुम्ही ठरवून शॉट खेळायला जातात, ऑफ साईडचा चेंडू तुम्ही ऑन साईडला खेळायला जातात, त्यावेळेला तुमची विकेट जाते. आणि जेव्हा तुम्ही मेरिटवरती खेळतात तेव्हा तुमची फलंदाजी बहरत असते. इथे तोच प्रकार बघायला मिळतो. ठरवून शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे आणि बाप्पा मोरया संघ थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17 धावा, ज्यामध्ये सूर्यकांतचं कॉन्ट्रीब्युशन आपण जर पाहिलं तर 8 धावांचं आहे. कल्पेचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 1 धावेचं आहे आणि दुर्वेचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर तो अजूनही नाबाद राहिला 1 धावेवर आणि त्याची साथ देण्यासाठी वैभव हा फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 3 स्ट्रायकर बॅटर बाद झालेले आहेत आणि त्याचमुळे थोडीशी घसरगुंडी बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाची पाहायला मिळते. त्यातल्या त्यात मनोज पाटील जो एक प्राइसलेस ॲसेट होता, प्रॉफिटेबल बॅटर होता, तो बाद झालेला आहे आणि त्याचमुळे आता संकटांमध्ये वाढ होत चाललेली आहे. पण 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो. पहिली 2 षटकं जरी बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाच्या बाजूला नाही राहिली, पण अजून 4 षटकांचा क्रिकेट बाकी आहे. पाहूया तो कमबॅक बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाकडून दुर्वेश करून देतोय का आणि त्याला वैभवची साथ मिळते का. बॉलिंग ट्रॅकवर फ्रेश बॉलर येतोय, हेमंत पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्रायकरला फलंदाज आहेत दुर्वेश. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. शॉर्ट फाईन लेग, गली, कव्हर, मिड ऑफ, फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक कव्हरचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. फुल टॉसवर जास्त काही अजूनही तो मोठा फटका खेळण्याचा आविर्भाव फलंदाजाचा दिसला नाही, कारण पहिले 3 फलंदाज झटपट बाद झालेले असताना सेट होण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजाचा दिसतोय. 17 धावा स्कोर कार्डवरती आपण बघताय. थोडंसं प्रेशर आहे, परंतु बाप्पा मोरया संघाकडे बॅटिंग लाईन डीप आहे. इथे चांगलं खेळावं लागेल, चांगलं फाउंडेशन बिल्ड करावं लागेल. हेमंत राईट मोर द विकेट. वैभव ट्रोकशरी यॉर्कर बघायला मिळालाय. धावसंख्या पोचले ती 20 धावा. इथे मात्र बाप्पा मोरया संघ हळुवारपणे स्कोर कार्ड पुढे नेताना दिसतोय आणि गरज आहे. फिक्र के बादलों में चमक हौसलों की गवाना नहीं, कठिन होती है ख्वाबों की डगर, बीच सफर में डर जाना नहीं, सीखना अपने गलतियों से, कोशिशों से घबराना नहीं, कोई कितना भी भटकाए तुम्हें मंजिल से नजरों को हटाना नहीं. तुम्ही तुमच्या नजरा आहेत या आकर्षक ट्रॉफीकडे ठेवायला हव्यात आणि अविरतपणे तसंच पुढे जाणं गरजेचं आहे. 20 धावा झाल्यात. 6 षटकांची मॅच आहे. कभी इधर कभी उधर आणि कधी कधी हृदयाचे ठोके वाढवणारा जागी मॅचला घेऊन जायचं आणि त्यासाठी गरज आहे ती चांगल्या पार्टनरशिपची. हेमंत आलाय, बघूया किरण आणि प्रवीणच्या पावलावरती पाऊल ठेवेल का. पुढचा चेंडू. ओ गुड क्रिकेट, क्लेवर क्रिकेट एक्झिक्यूट केल्या चेंडूला. जवळजवळ चेंडू जाते तो लॉंग लेग फाईन लेगच्या मध्ये. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी बघायला मिळतात. धावसंख्या 2ने पुढे जाताना आणि पोहोचली ती 22 वरती. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल टॉस बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन आणि चेंडूवरची नजर फलंदाजाची पाहायला मिळाली. वैभवच्या वतीनं बॅक टू बॅक 2 डबल्स आपण पाहतोय. दरम्यान आता धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 या आकड्यावर. तर आतापर्यंत स्टेडी क्रिकेट आहे. अमरदीप जलसरच्या बदले प्रत्येक गोलंदाजाने चांगलीच कामगिरी केले. फुल टॉस होता, ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळलाय. गॅप मोठा आहे पण आउटफील्ड स्लो आहे, त्याचमुळे मिडविकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि चांगली स्ट्रॅटेजी आता वैभवची पाहायला मिळते आणि चांगली साथ दुर्वेची त्याला मिळते. 2 धावाच्या आवडीनं धावसंख्या पोहोचते 24. अतिशय अप्रतिम स्टार्ट देताना दरम्यान आदरणीय व्यक्तिमत्व आम्ही श्रीधरजी म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. विठ्ठलवाडी गावातील एक अनमोल असं रत्न सन्माननीय श्रीधर म्हात्रे साहेब, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू. वैभव. ओ यावेळेला मात्र वेगावरती भर होता, थोडंसं ऑप्शनच्या बाहेर खेळवला. इनसाइड आउटचा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आला. स्कोर स्टे नाव 24, लॉस ऑफ 3 विकेट. खूप वेळानंतर हा डॉट बॉल आला जो खूप आवश्यक होता आणि हेमंतचा हा 5वा डॉट आलेला आहे अमरदीप जलसर संघातल्या 3ऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट
खूप जास्त शफल झाले होते, अपील झाली, इम्पॅक्ट आउटसाइड द स्टम्प्स असंच कुठेतरी पंचांना निदर्शन आलं आणि दरम्यान ही एक लेग बायची धाव ऍड होणार आहे. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा, गडीबाद झाले 3. 25 धावा 3 गडीबाद. टीम बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. संपलेत अजित सर आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत पाहिलं तर 3 गोलंदाज वापरले गेले आणि अमरदीप जलसारकडून एक चांगली कॅप्टन्सी मला असं वाटते सचिन सर निभावत आहेत. विकेट किपर म्हणून भूमिका त्यांची ते स्पष्ट करतायत आणि प्रत्येक क्षेत्रावर त्यांचं लक्ष आहे. पहिलं षटक होतं गोलंदाज किरणचं, चांगलं राहिलं. दुसरं षटक होतं प्रवीणचं, ते सुद्धा इकॉनॉमिकल राहिलं. आणि तिसरं षटक हेमंतचं, हे सुद्धा सुरुवातीला थोडंसं मागणं राहिलं पण त्यानंतर त्यांनी बॅकअप प्लॅन त्यांच्याकडे होते. त्याचमुळे पहिल्या 3 षटकांवर कंट्रोल अमरदीप जलसार या संघाचा पाहायला मिळालाय. पण हाच कंट्रोल आता बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाला आपल्याकडे घ्यावा लागेल पुढच्या 3 षटकांमध्ये. अनिल पाटील, अनिल आणि ते या संघातील एक महत्त्वाचा अनुभवी असा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवलेले आहेत आणि त्याच्याकडे आता जिम्मेदारी दिली संघनायकानं. समोर वैभव आहे, चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतोय. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे वैभव यांचं. ओहो, वाट अ गुड शॉट, क्रॅकिंग शॉट म्हणायला हरकत नाही. स्टनिंग शॉट आणि येतो इथे चौकार. बाहेर विड्थ मिळाली होती आणि त्याच विड्थचा फायदा उचलला. पंच करताना हा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार वसूल केलेला आहे फलंदाज वैभव. यावेळेस बघा स्कूप केलंय बॉलला. फायनलीचा क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये, त्याचमुळे त्या संधीचा फायदा झाला. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत टीम बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघासाठी. जबरदस्त फलंदाजी वैभवची. यांची गरज साहेब केळवा गावातील एक अनमोल असं रत्न आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं भरीव आर्थिक साह्य आलेलं आहे. थँक्यू यांची गरज साहेब. एक अप्रतिम असं ध्यानशूर असं व्यक्तिमत्व आपण बघतायत आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक साह्य 5,000 रुपयाचं. वळूया मॅचकडे. भरमसाठ गोलंदाज आहेत अमरदीप जलसार या संघाकडे. त्याचमुळे चौथा फ्रेश बॉलर पाहायला मिळतोय आणि त्यातल्या त्यात अनिलची आतापर्यंत या षटकात 2 डॉट्स आलेत. 2 चौकार त्यांच्या विरोधात खेचले गेलेत. खूप जास्त शफल झाले. बॉल जातोय फ्लाय स्लिपच्या पलीकडे. दरम्यान बॅकअप प्लॅन आहे. 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि आता धावण्याची गरज नाहीये कारण बॉल नाही थांबणार. बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. आता वैभवचा धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 4 धावांची वर धावसंख्या 37. आहे त्याचमुळे गुलाबी रेषेच्या बाजूने तुम्हाला पळायचा. खेळपट्टीवरून धावू नका. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या गतीनं बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ पोहोचलाय 40 वर. जबरदस्त कमबॅकिंग. वैभवच्या फलंदाजीचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. एक मेरिटोरियस इनिंग ज्याला म्हटली जाते ती इनिंग इथे खेळताना एक स्टनिंग शॉट आपल्याला बघायला मिळतोय
आणि प्रत्येक क्षणोक्षणाला त्याचा जो आत्मविश्वास आहे ना, तो बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाला पुढे घेऊन जाताना प्रवीण आलाय, ज्याने एक सुंदर षटक हाताळलं होतं. मनोज पाटीलला डिपार्टेड हल्ली खूप लवकर बॅक टू द पविलियनकडे पाठवलं होतं. तोच एक यशस्वी गोलंदाज, समोर एक यशस्वी फलंदाज आहे वैभव. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट फाईन लेगला तिथे प्रोटेक्शन आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 41 लॉस ऑफ 3 विकेट. पार्टनरशिप चांगली बहरताना येणारे चेंडू अजूनही त्यांच्याकडे 11 आहेत आणि 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश येईल का, काय म्हणाल सर? 100% जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर ते यश तुम्हाला मिळणारच आहे. प्रवीणचं या अगोदर षटक चांगलं राहिलं होतं म्हणून त्यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आलं, पण यावेळेस बिहाइंड द विकेट खूप स्ट्रॉंग आहेत वैभव. सातत्याने तसेच फटके त्यांच्या वतीने पाहायला मिळत आहेत. यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. झेल होणं आवश्यक आहे. पार्टनरशिप ब्रेक होणं आवश्यक आहे. पार्टनरशिप ब्रेक झाले. चौथा धक्का बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाला बसतोय. फलंदाज होतोय बाद दुर्विश. शिरगाव बोट टीम कॅप्टन, आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. धावा आहेत 41. न्यूमॅन आलाय मैदानाच्या आतमध्ये. दीपेश, ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. बघूया दीपेशच्या धावा इथून खूप चांगला इफेक्ट या मॅचवरती पाडतील. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स ज्याला म्हटलं जातं, तो चेंडू हाताळला होता आणि तिथे मात्र विकेट गेलाय. प्रवीणची खासियत राहिलेली आहे, चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. पुढचा चेंडू दीपेश आलाय. एक पिंच हिटर म्हणून, एक मायटी प्लेअर म्हणून आपण दीपेशकडे बघतोय. आल्या आल्या मात्र ऑन साईडला लपटेट ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झाले. 42 धावा. हा मोमेंट आज यूट्यूबवर व्हायरल होईल, व्हॉट्सअपच्या स्टेटसवर व्हायरल होईल, कारण 2 ऑपॉर्च्युनिटीज अमरदीप जलसार या संघातल्या क्षेत्ररक्षकाने सोडल्या आणि इतका सोपा धावचीचा मौका चालून आला होता. तो मौका मात्र आपल्या संघाच्या बाजूने ते घेऊन जाऊ शकले नाही. तुर्तास नशिबाची साथ मिळते बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाला. धावसंख्या झालेली आहे 43 धावा. 43 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. थोडीसी इंजरी आणि थोडासा थकलाय. आंखों में कई ख्वाब, दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं, अभी कई मंजिलें बाकी है. अजून डाव संपायचा आहे आणि एका बाजूने आपण विचार केला वैभवचा, तर वैभवचा खेळ फायद्याचा राहिलेला आहे. बाकी फलंदाजांना अजूनही आपण जर पाहिलं तर डबल डिजिट गाठता आली नाही, पण वैभव हा एकमात्र फलंदाज जो आहे जो 22 धावांवर नाबाद राहिला आहे आणि त्याचमुळे बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघासाठी वैभवचं मैदानाच्या आतमध्ये डाव संपेपर्यंत टिकून राहणं महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे. त्याचमुळे ते थकलेत, दुखापत जरूर झाले, पण शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची जिद्द त्यांची मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला आता दीपेश आपण पाहतोय. तो तास हे षटक जर आपण पाहिलं तर आपल्याला चेंडू हाताळलेले आहेत. या षटकातल्या एकूण 3. चौथा चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज प्रवीण राईटी बॅटरसाठी. चांगला बॉल, डीप होणारा हा फुल टॉस होता. ड्राईव्ह केल्या बॉलला, मिडॉनच्या पलीकडे बॉल अडवला जाईल, तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल चुकीचा कॉल आहे, चुकीचा कॉल, आणि त्याचमुळे चुकीला माफी नाही. फलंदाजाला परतावं लागेल. धक्का बसतोय 5वा. वैभव बॅक टू पॅव्हेलियन. सचिन येतोय. 10व्या स्कोअर कार्डवरती आपल्याला बघायला मिळत आहेत 44. इथून मात्र दीपेश आणि सचिन मधली पार्टनरशिप महत्वाची असेल बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघासाठी. डाऊन द लेग्स अंपायर सिग्नल, इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोअर कार्ड 45 वर पोहोचतोय. इथून मात्र उर्वरित जे चेंडू आहेत ते चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे,
जलसार संघासाठी ब्रेक लावला गेला आहे. खूप चांगली गोलंदाजी आहे, एक डिसिप्लिन खूप चांगलं आहे, अनुशासन एक जबरदस्त आहे आणि तोच अविरतपणे पुढे घेऊन जावा लागेल जलसार संघाला. तर मात्र इथून आक्रमकता दाखवावी लागेल आणि ते क्लिंग बोल्ड दीपेश बॅक टू द पवेलियन, आउट, गॉन. फलंदाज टिकण्याचं नाव घेत नाही. अमरदीप जलसा संघातल्या गोलंदाजांचा आढावा मनोजकडे होता आणि कल्पेशकडे होता आणि ज्या वेळेस ते बाद झाले ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावरची सांगून गेले की आमचं मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं खूप महत्त्वाचं होतं. आणि त्यानंतर मात्र एक एक फलंदाज आले. वैभवने काही काळासाठी तो आनंद दिला बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाला, पण आनंद तो जास्त काळ टिकू शकला नाही आणि त्यामुळे दीपेश हे सुद्धा आता बाद झालेले आहेत. धक्का हा 6वा बसलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत साहिल पोहोचतोय आणि प्रवीणच्या खात्यात विकेट जाते आणि प्रवीणने आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी सादर केलेली आहे. आतापर्यंत 4 फलंदाज प्रवीणने बाद केलेले आहेत. फायफर कंप्लीट करतील का? आता ओढ फायफरची लागलेली आहे. खरं तर पहिल्याच सामन्यामध्ये तो विक्रम त्यांच्या नावावर ते करतील का? कारण विक्रमाची ओढ प्रत्येक खेळाडूला असते आणि पाहूया ती ओढ पूर्ण होते का प्रवीणची. अराउंड विकेटनं लेफ्टी बॅटरसाठी लेफ्टी बॅटर साहिल स्ट्रायकर एंडला. धावसंख्या पाहायला मिळते झाले 45, गडीबाद झालेत 6. चांगला बॉल शफल झाला होता, ऑफस्टम्पच्या बाहेर पोहोचले. हा स्ट्रोक खेळण्यासाठी दरम्यान बॉल विकेटकीपरला चकवत मागे जातोय. शॉर्ट स्टॉपला अडवलं जाईल पुन्हा एकदा. चुकीचा कॉल. किती चुका होतील बाप्पा मारिया विठ्ठलवाडी संघाकडून. फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय. बाद, धक्का, 7वा. न्यूमॅन कुंदन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावे स्कोर कार्डवरती 46 आणि अंतिम षटक. 5 षटक कंप्लीट झाले आहेत. 9च्या सरासरीने 9.20च्या सरासरीने 46 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतोय हेमंतला. तर समोर असेल सचिन आणि कुंदन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून 10-12 धावा एक चांगली टफ फाईट मॅच बनवू शकतोय. शिरगाव विपक्ष रॉकी ग्रुप बोट टीम कॅप्टन आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं. जसा या ठिकाणी पहिला संपेल मनीष सरांच्या सोबत आपण तिथे बघणार आहोत दोन्ही संघाच्या संघनायकांना. शिरगाव संघ आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. नेक्स्ट मॅच. गोलंदाजी ट्रॅकवरती हेमंत दाखल झालाय. धावा स्कोर कार्डवरती 46. पहिला चेंडू 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपण बघतायत. ऑन साईडला 3 खेळाडूंचं प्रोटेक्शन आहे. ती बॅकवर्ड टच स्कोरला एक मिड विकेट आणि लॉंग ऑन. अप्रतिम मारा बघायला मिळतो. एका अँगलने गोलंदाजी टाकताना एक धाव कंप्लीट झाले आणि एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 5 चेंडू 47 धावा. थोडीशी लसित मलिंगाची आठवण करून देणारा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर हेमंत थोडासा अँगल बनवून गोलंदाजी टाकताना. न्यूमॅन कुंदन आलाय. कुंदन लेफ्ट हँड बॅटर आहे. चांगले शॉट त्याच्या बॅटमधनं आहेत आणि ही वेळ आहे आपल्या संघाला एका चांगल्या दिशेने घेऊन जाण्यासाठी. कुंदन बघूया किती चांगलं योगदान देत आहेत स्लॉग ओव्हरमध्ये. पुलटॉ चेंडू हळूवारपणे एक्झिक्यूट केला आहे. चेंडू मात्र सरळ बॅकवर्ड टच स्कोअरला एक रिजनला ट्रॅव्हल होताना सिंगल कंप्लीट झालं आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. धावसंख्या पोहोचली ती 49. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित लखपती टुर्नामेंटचं नियोजन. यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष. एक दैदिप्यमान असं सोहळा आणि पहिला सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. जलसार विपक्ष बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. अप्रतिम मेरिट प्रमाणे खेळताना शॉट मिडॉवला फक्त दिशा दिले. 50 धावा परिपूर्ण होताना आणि इथे विकेटचं पतन होते. विकेट इज गॉन. डीज इज ऑन.
धावा स्कोर कार्डवरती 50. अविरतपणे टुर्नामेंटचं नियोजन गोल्डन ज्युबली इयर आपण बघतायत आणि कल्पेश जिकिणी साहेब आमच्या समोर दिसत आहेत. भरपूर मेहनत संदीप जिकिणी असतील आणि त्यांच्या संपूर्ण अंटायर टीमने या स्पर्धेसाठी घेतले. त्यासाठी सर्वांचं मी कौतुक करतोय. पुढचा चेंडू हेमंत. अप्रतिम थोडंसे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. 51 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. 51. आणि पहिल्या इनिंगमधील मला वाटते चेंडू शेष आहेत ते शेवटचे 2. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत आणि त्याचमुळे असं जाणवलं मला स्कोर शीटकडे पाहून फलंदाजांना बाद होण्याची घाई झाली होती आणि म्हणूनच प्रत्येक फलंदाज धावा गोळा करण्यासाठी मेहनत घेताना पाहायला मिळाला, पण घाई करताना सुद्धा पाहायला मिळाला. हे देखील निदर्शनात आलेलं आहे. दरम्यान व्हाईट बॉलची 1 धाव ॲड होईल आणि धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर. आता शेवटचा फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय आणि म्हणूनच आता या शेवटच्या षटकामध्ये जो आपण 60चा आकडा चर्चेमध्ये आणला होता, तो 60चा आकडा पार करेल का बाप्पा बोऱ्या विठ्ठलवाडी, हा प्रश्न आहे. दरम्यान बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा चेस पडतोय कमी आणि मिळते 4 धावांच्या मी. बॉल सीमारेषा पार, चौकार. बघायला मिळाला. इनफिल्डच्या वरनं एक्झिक्यूट केलं. प्रॉपर एक्झिक्युशन, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. 4 धावा. आत्मविश्वास वाढलाय कुंदन यांचा आणि धावाही 4ने वाढताना पोहोचत आहेत. अब तक 56. शेवटचा चेंडू. याही वेळेला चांगला शॉट आहे, परंतु शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. 57 ऑन स्कोर कार्ड. 58 टू विन. सुंदर बॅटिंग करताना बघूया हे लक्ष्याचा पाठलाग करताना जळसार संघ कशा पद्धतीने पुढे जाईल सेकंड इनिंगमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आम्ही आमंत्रित करतोय दरम्यान सन्माननीय नयनजी गरज साहेब, संदीपजी सावे साहेब आमची रजा घेताना नक्कीच अंतिम दिवसामध्ये आपण आपली उपस्थिती नोंदवा आणि या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. थँक्यू संदीपजी किणी साहेब. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघ या ठिकाणी दाखल झालाय आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष रॉकी ग्रुप टेंबी खोडावे मधला बॅटल आपण बघणार आहोत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सर कॉइन कुठे आहे? कॉइन गरज सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचा. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष रॉकी ग्रुप टेंबी घोडावे या दोन संघामधला बॅटल. 58 धावांचं टार्गेट. वळूया आपण टॉस बॉक्सकडे. सरजी सन्माननीय नयनजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. वेलकम सर. एका बाजूला आपण शिरगावचा कॅप्टन पाहतोय. चला रॉकी ग्रुप कॅप्टन लगेच यायचं आहे, कारण ही टॉसची प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. कुठल्याही स्पर्धेचा जर उल्लेख केला तर टॉस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर युअर विक्ट्री आणि त्याचमुळे वेळेवर येणं खूप आवश्यक आहे. चला या रॉकी ग्रुप टेंबी खोडावे नाणं दोन्ही कॅप्टन्सला आपण दाखवून द्या. गरज साहेब आपणास आम्ही नाणं दाखवतोय. तुम्हाला एकतर VKM कॉल करायचं आहे किंवा 50 वर्ष. 50 वर्ष किंवा VKM असा तुम्हाला कॉल करायचा आहे आणि पाहूया हा नाणेफेकीचा कॉल जिंकतोय कोण देईल. चालेल तुम्हाला? चला शिरगाव संघाचे कॅप्टन कॉल देतील. स्पिन दी कॉइन सर. कॉइन लपून स्पिन करा. VKM असा कॉल आणि नाणेफेक जिंकलेल्या शिरगाव संघाने. तर मी घरत साहेबांना विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपण चर्चा करायची अगोदर. तर नाणेफेक आपण जिंकली, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण
हे सीझन आतापर्यंत कसं गेलं? ही पहिली स्पर्धा आहे की या अगोदर स्पर्धांमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे? नाही पहिली स्पर्धा आहे. प्रॅक्टिस सेशन खूप इम्पॉर्टंट असते आणि शेगाव हा जर परिसर पाहिला तर क्रिकेटसाठीच ओळखला जातो. तर प्रॅक्टिस सेशनबद्दल काय सांगाल? आताच चालू केले 10 दिवस झाले मी प्रॅक्टिस. मग ही एक माइलस्टोन असेल ही स्पर्धा एक चांगला सीझनचा स्टार्ट देण्यासाठी. हो हो. ऑल द बेस्ट. रॉकी ग्रुप पूर्ण जगाला माहिती आहे वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो पालघर जिल्ह्यातला रॉकी ग्रुप चषक आणि त्याचमुळे क्रिकेटचा अनुभव आहे, आयोजनाचा अनुभव आहे. तर फलंदाजी करायची आहे, मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान खूप चांगलं आहे. आम्ही अगोदर पण इथे खेळलेले आहेत, पण इतर वर्षापेक्षा यंदा त्यांनी खूपच चांगलं आयोजन केलं आहे. खूप महत्त्वाचं असतं आयोजन करणं आणि आयोजन करताना सर्व गोष्टी पुरवणं संघांना ही देखील तितकी महत्त्वाची बाब आहे आणि या ठिकाणी विजय क्रीडा मंडळाने खूप चांगलीच पाऊल ठेवलेलं आहे 50व्या वर्षामध्ये. तुमच्या देखील प्रॅक्टिसबद्दल मला विचारायला आवडेल कारण सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण सहभाग घेतो आणि जिंकायचंच आहे, प्रत्येकाचं उद्दिष्ट तेच असते, पण त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तर सीझनची सुरुवात आहे, काय सांगाल तुमच्या प्रॅक्टिसबद्दल आणि या सीझनमध्ये नवीन काय करायचा प्रयत्न असेल रॉकी ग्रुपचा? प्रॅक्टिस चालूच आहे आमची, महिना झाला असेल आणि काहीतरी नवीन फिल्डर पण आम्ही ॲड केले आहेत आमच्या टीममध्ये. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, चांगलीच स्पर्धा मॅच पाहायला मिळेल. आम्ही असं काहीतरी करू. 100%. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकले, शिरगाव संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि रॉकी ग्रुप संघाला करायची फलंदाजी. दोन्ही कॅप्टनला देऊ शुभेच्छा आणि आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी ऐकूया आवाज अजित पाटील सरांचा. आपण आज प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय VKM चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. थँक्यू. सो थँक्यू. वळूया आपण मॅचकडे. 58 धावांचं टार्गेट समोर असेल. जळसार संघाचा प्रवीण आणि त्यांच्या समवेत आपण बघतायत पिंकेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ प्रथम 2 षटकामध्ये थोडंसं स्ट्रगल करताना दिसला. वैभवने खूप चांगला स्टार्ट दिला आणि त्यानंतर कुंदननं जो एक अप्रतिम चौकार मारला. तर या ठिकाणी एक टफ फाईट स्कोर समोर ठेवला जळसार संघासमोर. जळसार संघाच्या बॅटिंगबद्दल बोललं जाईल. डीप बॅटिंग लाईन आहे, अनुभवी अनेक खेळाडू आहेत, परंतु योगदान इथे द्यावं लागेल जर मॅच जिंकायची आहे. दरम्यान आपण बघतोय 58 धावांचं टार्गेट. एक अतिशय सुंदर असा सोहळा, अभूतपूर्व असा सोहळा. यंदाचं आकर्षण आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष. दरम्यान आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघताय सन्माननीय रामदासजी पाटील साहेब मायखोफ यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. मंडळ त्यांचं ऋणी राहील आणि टाळ्या वाजून या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाते. थँक्यू रामदासजी पाटील साहेब. मायखोप गावातील एक अनमोल असं रत्न आणि त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. वळूया गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज मिस्टर सचिन, समोर येतो पिंकेश. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. फिल्डिंग जर आपण बघितली 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑफ आणि दुसरा जवळजवळ वाईडिश लॉंग ऑन बघायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम ऑफ ड्राईव्ह केलाय हळवारपणे ऑफ द मार्क. इथे मात्र स्टार्ट देताना मिस्टर पिंकेश सुरुवात महत्त्वाची, स्टार्ट महत्त्वाचं आहे, मेरिट महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर तुमची अचिव्हमेंट, या भरपूर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथून स्टार्ट दिलाय, स्ट्राईक रोटेट केले. प्रवीण लेफ्ट हँड बॅटरला मात्र स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळते. फाउंडेशन चांगलं असेल, पायाबांधी चांगली असेल, उंच इमारत तुम्ही बांधू शकतायत आणि तेच इथे बघायला मिळते. स्टार्ट चांगला दिला पिंकेशने, प्रचंड अनुभव आहे त्याच्याकडे आणि प्रवीण हा त्यांच्यासोबत आहे. 58 धावांचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य वाचवण्यासाठी इथून मात्र बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाची स्ट्रॅटजी, त्यांचा गेम प्लॅनिंग, त्यांची रणनीती आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इज बिग इम्पॉर्टंट. वळूया सचिन. सचिनकडे चेंडू दिलाय. फ्रेश चेंडू हाताळताना थोडंसं सावधानता ही ठेवावी लागते गोलंदाजाला. पुढचा चेंडू अप्रतिम भन्नाट वेग, लाऊड अपील, जल्लोष बघायला मिळतोय आणि इट्स अ डॉट बॉल. चांगला चेंडू, अप्रतिम अशी गोलंदाजी, क्या बात आहे. लेंथ लाईन जबरदस्त बघायला मिळते. युझिंग द पिच ज्याला म्हटलं जातं, जी विकेट आहे त्या विकेटचा फायदा तुम्ही कसा घेतायत हे महत्त्वाचं असतं गोलंदाजासाठी आणि फलंदाजासाठी महत्त्वाचं असतं तुमचं पॉपिंग क्रीजचा यूज तुम्ही कसा करतायत, त्याच्यावरती फलंदाजा यशस्वी फलंदाज ठरत असतो. पुढचं चेंडू यावेळेला फक्त फ्लिक केले, दिशा दिले. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होताना लॉंग लेग रिझनमध्ये एक धाव कंप्लीट, दुसरी धाव ही परिपूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पोहोचले ती 3 वरती. 3 चेंडू 3 धावा.
विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित यंदाचं गोल्डन ज्युबली सुवर्ण महोत्सवी वर्ष आलेल्या सर्व आमच्या क्रीडा रसिकांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आमच्या भव्य अशा क्रीडा नगरीमध्ये. 3 धावा झालेल्या आहेत. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय सुरेख गोलंदाजी करताना पुढचा चेंडू आवळेला चेंडू ऑफसमच्या भरपूर बाहेर. स्वप्नील सरांच्या माध्यमातून इट्स अ वाईट बॉलचा कॉल आहे. त्यांच्या समवेत आपण बघतायत या ठिकाणी जे आमचे पंच आहेत भावेश नायर, मॅन फ्रॉम पुणे, पुण्याला बिलॉंग करणार असं एक अप्रतिम पंच या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम यॉर्कर, अतिशय देखणी गोलंदाजी आहे आणि तेवढाच चांगला या ठिकाणी जबाब दिलेला आहे, उत्तर दिलं आहे प्रवीणनं. धावसंख्या पोहोचले ती 5 वरती. हे संकेत आहेत की बॅटल खूप मोठं आहे. द्वंद्व हे आकर्षणाचं केंद्रबिंदू बनणार आहे आणि हा सामना चित्तथरारक चित्तवेधकच्या दिशेने वाटचाल करणार आहे. कारण सचिनची जी गोलंदाजी आहे ती गोलंदाजी लेंथ लाईन, फलंदाजाला रीड करणं, त्यानंतर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने हँडल करणं हे अजूनपर्यंत बघायला मिळते. गुड बॉलिंग. धावसंख्या 5. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. या षटकातील 5वा चेंडू घेऊन राईट टर्म ओव्हर द विकेट सचिन. अप्रतिम या वेळेला मात्र बघायला मिळतोय पुनश्च आणखीन एक चांगला चेंडू. धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली आहे. एका बाजूने प्रवीण आहे आणि दुसऱ्या बाजूने पिंकेश आहे. 58 धावांचं टार्गेट. 6 षटकं तुमच्याकडे आहेत. आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर मिश्रण तुमच्या बॅटिंगमध्ये असायला हवं आहे, तरच ह्या धावा तुम्हाला अचीव होतील. चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. समोर येतो प्रवीण. पुढचा चेंडू या वेळेला फुल टॉस होता आणि चुकी झाली का, तर इथे चुकी झाली. पहिला गडी बाद येतो या ठिकाणी पिंकेश पॅव्हिलियन कक्षाकडे. आउट, गॉन. बनवायच्या त्या 52. खूप चांगली गोलंदाजी आहे. सचिन अप्रतिम गोलंदाजी हँडल केले. कहते कि शरीर को आराम की तलाश रहती है, हालात को पैसे की तलाश रहती है, मन को शांति की तलाश रहती है और गेंदबाज को विकेट की तलाश, बल्लेबाजों की रनों की तलाश होती है, मैनेजमेंट को अच्छी टीमों की तलाश और हमारे प्यारे दर्शकों को एक बेहतरीन टॉप क्लास इंटरटेनमेंट की तलाश रहती है. और आपकी जो सभी तलाश है ना इस बीच मैदान में पूरी होगी, क्योंकि ये जो टूर्नामेंट का जो माहौल है वाकई में काबिल तारीफ और सराहने लायक है. एक अप्रतिम मैनेजमेंट अगर आपको देखना है तो ज़रूर विजय क्रीडा मंडल भरनेपाड़ा का एक बेहतरीन मैनेजमेंट आप देख सकते हो. गेंदबाजी के लिए है मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला स्टार्ट आहे, नावाप्रमाणे स्टार्ट आहे मनोज यांचा. गणेशल आहे, जलसर संघाचा एक आधारस्तंभ, एक इमर्जिंग प्लेअर म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. 52 धावा अजूनही बनवायच्या आहेत. एकूण 30 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून बॅटल हे खूप महत्त्वाचं आहे. त्याहीपेक्षा तुमचा फोकस, तुमचा कॉन्सन्ट्रेशन आणि तुमचं गोल हा भरपूर महत्त्वाचा आहे. मनोज पाटील पुढचा चेंडू. ओ यावेळी फिंगर रोल करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफला चेंडू एक्झिक्यूट केला आहे. तिथे आहेत ते दीपेश. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 8 वर स्थिरावली गेली. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर मिस्टर अमर पाटील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला स्कोरिंगची अपडेट देत आहेत. तसेच आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये एक बुलंद आवाज आपल्याला बघायला मिळतो, एक अनुभवी कॉमेंटेटर आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आमचे मनीष पाटील सर आहेत. बघूया पुढचा चेंडू. मिस्टर मनोज. 8 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम यावेळेला वेट केला आणि त्यानंतर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाले. 9 धावा. प्रत्येक चेंडू फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवला जातो. एक चांगली स्ट्रॅटजी बघायला मिळते. गेम प्लॅनिंग खूप चांगलं आहे. जसं आपण जलसार संघाकडनं पहिली 2 षटके एक अप्रतिम बघायला मिळाली
आणि त्यानंतर मात्र वैभवनं जी फलंदाजी केली आणि एक सन्मानजनक स्कोर समोर ठेवला गेला 57-58 टू विन. धावा झालेल्या स्कोर कार्डवरती 9, चेंडू झालेले ते 9. मनोज पाटील या ठिकाणी फिल्डिंग सजवताना 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत, एक लॉंग ऑनमध्ये आणि दुसरा लॉंग ऑफला. पुढचा चेंडू राऊंड विकेट, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर ज्याला म्हटले जाते. इट्स अ डॉट बॉल. गती आणि तुमचा टप्पा यांचं सुंदर मिश्रण म्हणजेच तुमचं एक अप्रतिम अशी वाटचाल. मनोजनं आज फलंदाजी करताना थोडंसं नाराज केले, परंतु गोलंदाजीमध्ये त्याची दार, त्याचं खूप चांगल्या पद्धतीचे कट चेंडू या ठिकाणी तो दाखवतोय. प्रवीणच्या अगेन्स्ट पुढचा चेंडू आणि यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. भन्नाट वेग. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन, लॉस ऑफ 1 विकेट, जस्ट 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. इथून थोडंसं प्रेशर वाढले, कारण जवळजवळ इथून तुम्हाला धावा बनवायच्या ते 49 आणि येणारे चेंडू तुमच्याकडे आहे ते टोटल 25. पुढचा चेंडू सन्माननीय प्रवीणजी सावेसाहेब केळवा यांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. प्रवीणजी सावेसाहेब केळवा विभागातील एक दानशूर असं व्यक्तिमत्व, एक अनमोल असं रत्न, आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. षटक संपले, आपण ऐकूया काय बोलतायत मणी सर, काय म्हणाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा स्कोर कार्डवरती. प्रेशर जलसाड संघाकडे कन्वर्ट झालाय. येणारे 4 षटकामध्ये काय असायला हवी स्ट्रॅटजी? धन्यवाद अजित सर. प्रत्येकाला पुन्हा संधी मिळते. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना मन्या यांच्या वतीनं जास्त धावा मिळाल्या नव्हत्या आणि त्याचमुळे त्याचीच परतफेड करण्यासाठी मनोजच्या वतीनं चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मनोजने इकॉनॉमिकल षटक हाताळलं, ज्यामध्ये 4 डॉट बॉल्स होते, 1 सिंगल 1 डबल. सन्माननीय प्रवीणजी सावेसाहेब केळवा, आपणास मी नम्र निवेदन करू इच्छितो की आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक बसून या स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा आहे. सावेसाहेब, आपण व्यासपीठावर या आणि या स्पर्धेचा थेट आनंद घ्या अशी विनंती आयोजकांच्या वतीनं मी करतोय. दरम्यान पहिलं षटक जे होतं ते पहिलं षटक होतं सचिनचं, जे इकॉनॉमिकल राहिलं होतं. विकेटचा शोध त्यांनी घेतला होता. पिंकेशला बाद सांघिकरित्या करण्यात आलं, धावचीच्या स्वरूपात ते बाद झाले. प्रवीण अजूनही स्ट्रगल करताना पाहायला मिळते. प्रवीणची गोलंदाजी पहिल्या डावामध्ये चांगलीच, आपण पहिली 2 षटकं त्यांनी हाताळली आणि 4 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या, पण आता फलंदाजी करताना तो सूर त्यांना अजूनही गवसलेला नाही. एकही मोठाच फटका अमरदीप जलसाच्या वतीनं पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आला नाहीये, जी एक महत्वाची बाब आहे, गांभीर्याची बाब आहे. आणि पाहूया पुढच्या 4 षटकांमध्ये देखील तसाच अप्रोच राहतोय त्या गोलंदाजांचा. इकॉनॉमिकल अँड विकेट टेकर ऑफस्टमच्या बाहेर सरकले, बॅटची आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये, शतरक्षक अवेलेबल आहे सर्कलच्या आतमध्ये. दरम्यान पूर्ण होते 1 सिंगल, एकादवेची वाढ, धावसंख्या पोहोचते 10. एक घास खाऊन पोट भरणार नाही, तुम्हाला सातत्याने तशाच पद्धतीने वारंवार प्रतिकार करावा लागणार आहे आणि तर प्रतिकार केला नाही तर मग या स्पर्धेला रामराम ठोकावं लागेल अमरदीप जलसारला. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ संपला आणि 13 चेंडूंमध्ये एकही मोठा स्ट्रोक आला नाही, एक चौकारी नाही आहे, एक षटकारी नाही आहे. आणि त्याचमुळे आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे फलंदाजांच्या बाबतीमध्ये काय नेमकं चुकते. पण एक चांगलीच गोलंदाजी सचिनची पाहायला मिळाली, ज्यांनी पहिल्या षटकाची चांगली सुरुवात दिली होती. धीम्या गतीचा बॉल, लो बाउन्स आहे, ऑफसाईडच्या बाहेरचा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. एक्स्ट्रा रन मिळते टीम अमरदीप जलसारला, एकादवेची नोंद होईल स्कोरशीटवर. तर एकादवेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा बनवता आल्या अमरदीप जलसार या संघाला आणि त्याचमुळे धावगती जितकी आवश्यक होती तितकी आवश्यकता तर फलंदाज पूर्ण करू शकले नाहीये. पण 6 षटकांच्या फॉर्मेटमध्ये ती संधी असते. परत याच्या ऑन साईडला फ्लिक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे पोहोचणार नाहीये, जरी झालाय उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. प्रवीणच्या बॅटमधून येतोय चौकार. ची आवश्यकता होती, ज्या आत्मविश्वासाची आवश्यकता होती, ज्या जिद्दीच्या खेळाची आवश्यकता होती, तो खेळ आता प्रवीणच्या वतीनं पाहायला मिळतोय का, हाच आभास होऊ लागलेला आहे. धावसंख्या 15, 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट.
फुल टॉस ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं, पण क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत, त्यामुळे फक्त 1 धाव मिळेल. एकादवीची नोंद होईल. मागच्या षटकाच्या तुलनेने हे षटक सचिनचं थोडंसं महागडं राहिलेलं आहे, कारण यावेळेस आता फलंदाज सेट झालाय. प्रवीण याच्या वतीनं सातत्यानं तो प्रतिकार केला जातो. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. त्याचमुळे आपल्यातलं ओळखा आणि प्रतिस्पर्धी संघाच्या उणीवा ओळखून त्यावर मात करा, तेच कुठेतरी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि कदाचित आता गणेश आणि प्रवीणच्या वतीनं तसाच प्रतिकार पाहायला मिळतोय. गोलंदाजांच्या विरोधात त्यांचे सगळे प्रयत्न आता यशस्वी करण्याचा उद्देश दिसून येतोय. इंटेन्शन स्ट्रॉंग आहे, सामना जिंकायचा आहे. स्वतःला स्विच केलं. अगोदरच गोलंदाजाला पाहायला मिळालं होतं की फलंदाज स्वतःला स्विच करतोय आणि अशा वेळेला तुम्हाला त्याच्यापासून बॉलला दूर ठेवायचं, आणि तेच त्यांनी केलं. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल टॉस होता. फुल टॉस बॉल फलंदाज गणेश मिस करताना पाहायला मिळाला. गणेशने आतापर्यंत चेंडू घेतलेले आहेत 5 आणि गणेशने बनवल्यात फक्त 4 धावा. इकॉनॉमी चांगली गोलंदाजाची. ओव्हर पिच बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज कव्हरला झेल सुटलाय. त्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये काहीतरी आहे, ज्या ठिकाणी सातत्याने कॅच ड्रॉप्स होत आहेत. आणि त्याचमुळे पहिल्या डावात सुद्धा त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाला होता फलंदाज सूर्यकांतचा, आणि आता कॅच ड्रॉप झालेला आहे गणेशचा. दोन्ही डावामध्ये फलंदाजांना संधी सातत्याने मिळत आहेत. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 17 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 41 धावांची, आणि बॉल्स शिल्लक असतील 19 चेंडू आणि आवश्यकता आहे 41 धावांची. आस्किंग रन रेट वाढतोय. यावेळेस रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न, नॉट ऍक्सेसिबल. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. आपण मान्यवरांचं शुभागमन झालं. आदरणीय प्रवीणजी सावे साहेब, त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही जयजी भोईर सरांना विनंती करतोय. आपण आदरणीय व्यक्तिमत्व प्रवीणजी सावे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचं. या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची भरीव आर्थिक सहाय्य आलेलं आहे. आपण बघताय सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आदरणीय प्रवीणजी सावे साहेबांचं शुभ सन्मान केला जातोय. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा. प्रवीणजी सावे साहेब, आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि विनंती करतोय आपण आदराने स्थान ग्रहण करा आणि या मॅचचा मनमुराद आनंद आपल्या मुख्य मंचावरून घ्यायचा. स्कोअर कार्डवरती धावा 18 चेंडू आणि 35ची गरज आहे. बॅटल खूप जबरदस्त बघायला मिळते. मनोज गोलंदाजी ट्रॅकवर, तर समोर आहे तो गणेश. फिल्डिंग कडे जर आपण बघितलं तर ऑन साईडला 3 खेळाडूंचं 38 सर्कलच्या बाहेर प्रोटेक्शन बघायला मिळते. मिड विकेट असेल, त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग ऑन. मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या स्पेलमधील पुढचा चेंडू घेऊन अप्रतिम वेगवान चेंडू ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाताना पोहोचली ती 24. आता येणारे चेंडू तुमच्याकडे ते 17 आणि धावा बनवायचे आहेत ते तुम्हाला 34. 200च्या स्ट्राईक रनरेटने धावा बनवायचे आहेत. एका बाजूने कशमकश आहे की धावा थांबवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने त्या बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. मनोज पुढचा चेंडू घेऊन तयार, राऊंड विकेट. समोर प्रवीण भोईर. सुवेचिट फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. तसं मी मगाशी म्हटलं होतं की ठरवून जेव्हा तुम्ही शॉट खेळता त्या वेळेला मात्र कधी कधी तुम्हाला बॅकफुटवरती जावं लागतं. आणि क्रिकेट म्हणजेच मेरिटप्रमाणे खेळणं. क्रिकेट म्हणजे तुमचं फुल टाईम कॉन्सन्ट्रेशन ते होणं गरजेचं आहे. एकाग्रता ही तुमची ताकद म्हणते ज्या वेळेला तुम्ही फोकसने खेळतायत. पुढचं चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला आहे. वैभव येतो इथून आणि चांगला थ्रो. अप्रतिम फिल्डिंग. सिंगलने धावसंख्या पोहोचते ती 25. येणारे चेंडू तुमच्याकडे ते 15 आणि धावा बनवायचे ते 33. 15 गेंदेवर 33 की आवश्यकता. कशमकश अभी भी जारी है बीच मैदान में. दिल की धड़कनें अगर तेज होना तो दोस्तों सांसें भी उस रफ्तार से चलती है और दिलचस्प ऐसे मोड़ पर जीत आखिरकार अच्छे खेल की होती है. पुढचे चेंडू मनोज.
ओहो, फिंगर रोल केले आणि अप्रतिमरित्या कट बघायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जाताना मनोज पाटील यांची गोलंदाजी बहरताना दिसते. पूर्णतः फलंदाजाला रीड करत गोलंदाजी हँडल करताना खूप चांगला विकेट पिचचा उपयोग करतायत आणि खूप चांगला चेंडू कट करताना. पुढचा चेंडू मनोज पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. याही वेळेला थोडंसं पुढे खेळवलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर्सला प्रोटेक्शन आहे. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाताना पोहोचली ती 26. 32ची गरज आहे आणि येणारे चेंडू तुमच्याकडे ते 13. 13 बॉल रिमेनिंग अँड 32 रन रिक्वायर्ड टू विन. असं बॅटल. चांगली गोलंदाजी मनोज यांची. दरम्यान आपण बघतोय 13 चेंडू आणि 32चं इक्वेशन आहे. मनोज गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे प्रवीण. फुलटॉस फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ रिजनला एका धावेवरती सॅटिस्फाईड. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि पोहोचली ती 27. आता 12 चेंडू आणि 31ची गरज आहे. काय वाटते सर? प्रत्येक सामना शेवटच्या क्षणापर्यंत असाच प्रत्येक प्रेक्षकाचा अट्टहास असतो आणि त्याचमुळे हा पहिला सामना जो आहे तो शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचावा. आयोजकांची हीच इच्छा असावी. त्याचमुळे 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची. त्याचमुळे हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. मागच्या 4 षटकांपासून स्ट्रगल आपण पाहतोय. 2च गोलंदाज आतापर्यंत वापरले गेलेले आहेत, सचिन आणि मनोज. जर आपण पहिल्या डावाचा आढावा घेतला तर पहिल्या 3 षटकांमध्ये 3 वेगवेगळे गोलंदाज वापरले गेले होते अमरदीप जलसार या संघाकडून आणि त्याचमुळे गोलंदाजीचा तोफखाना होता अमरदीप जलसार या संघाकडे आणि सगळ्यांनी चांगलीच कामगिरी केली. काही फील्ड मिस्टेक्स झाल्या त्याचमुळे फलंदाजांना तो फायदा उचलता आला बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाच्या. पण या डावाकडे आपण जर लक्ष वेधलं तर दोन्ही गोलंदाजांनी 4 षटकं हाताळताना एक ॲक्युरेसी दाखवली, एक चांगली टेंडन्सी जिंकण्याची दाखवली. इकॉनॉमिकल ते राहिले. विकेट टेकर जरी ते बनू शकले नाही पण सर्वात महत्त्वाची गरज या सामन्याची काय होती तर 58 धावांचा जो डिफेंडिंग पार्ट आहे तो व्यवस्थित निभवण्यासाठी इकॉनॉमिकल राहणं गरजेचं होतं आणि मनोज इकॉनॉमिकल राहिले, ज्यांनी फक्त खर्च केल्या 7 धावा 2 षटकांमध्ये आणि सचिन यांनी 20 धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या आणि त्याचमुळे आता 2 फ्रेश बॉलर यूज करावे लागतील बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाला आणि कदाचित याच संधीचा फायदा उचलावा लागेल अमरदीप जलसार संघातील फलंदाजाला. त्यातल्या प्रवीण सेठ झालेले आहेत आणि त्यांच्याच अनुभवाचा वापर आता करावाच लागेल. बॅट स्विंग फक्त पाहायला मिळाले. नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ बॅट अँड बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. गुडलेंना बॉल पिच केलं. खेळपट्टी टणक झालेली आहे. बॉलला चांगला राईज मिळतो टप्पा पडल्यानंतर आणि 5व्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने येते. एक चेंडू आता कमी होत चाललेला आहे. बघा रस्ता कधीच संपत नसतो, पेट्रोल संपतं. बॉल्स कमी राहिलेत. फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. चांगली ऑन ड्राईव्ह पण फक्त 1 धाव देऊन जाईल. सिंगल डबलला लाईफलाईन संबोधत जाते पण जेव्हा आपण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असतो अशा वेळेला तुम्हाला 4 आणि 7चा सहारा घ्यावाच लागतो पण तो सहारा आतापर्यंत घेतला गेला नाहीये. फक्त 1 षटकार या अगोदर आपण पाहिला, 1 चौकार या अगोदर पाहिला. त्या व्यतिरिक्त ते रकाने रिकामीच आहेत अमरदीप जलसार या संघातल्या फलंदाजांचे. ते रकाने भरून काढावे लागतील. परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली कितीही प्रयत्न करा, जिंकता येणार नाहीये आणि तोच प्रयत्न केला. मोठा फटका खेळण्याचा, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. कॅच कंप्लीट सर्कलच्या पलीकडे जाऊन आणि आता अजून अडचणींमध्ये वाढ होते अमरदीप जलसारच्या. धक्का दुसरा बसतोय. विकेट डाऊन. मग 1 मजली डीजेचा कॉन्सेप्ट पाहायला मिळतो.
आणि सुभाषदाचा कॉन्सेप्ट त्याला पाहायला मिळतो आणि प्रॉपर मॉनिटर्स म्हणजेच समालोचकांची काळजी पालघर जिल्ह्यामध्ये घेतली जाते ही आवर्जून मी गोष्ट सांगेन आणि त्याचमुळे तो एक चांगला अनुभव समालोचनाचा सातत्याने मिळत राहतो. दरम्यान आपण 5व्या षटकाकडे आलोय. 5व्या षटकाची सुरुवात डॉटने झाली, त्यानंतर सिंगल, पुढच्या बॉलवर विकेट. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव ऑन साईडला पूल करायचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक 2 आहेत. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. रॉयल एंट्री वैभवची खेचतोय दमदार चौकार. ची गरज आहे. 32 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. अडचणी तर येतच राहतील, फक्त अडचणींना तुम्हाला तोंड देता आला पाहिजे आणि तोच प्रयत्न वैभवच्या वतीनं पाहायला मिळाला. चौकार त्याने खेचलाय. पुन्हा एकदा सरळ बॅटचा केला वापर. बॉल करतोय हवाई सफर, जातोय थेट सीमारेषा पार. कडक फलंदाजी, फलंदाज वैभवची षटकार. वैभव चौकार खेचलाय, षटकार खेचलाय आणि आपल्या येण्याची त्याने जाणीव दिली. एकूण 10 धावांचं योगदान त्याने पहिल्या 2 चेंडूत दिलं. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजेच 38 या आकड्यावर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 20 धावांची. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 20. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय पण एलिव्हेशन यावेळेस मिळत नाही. बॉल पोहोचतोय स्ट्रेट लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचते होतो परत एक सिंगल पूर्ण होते. स्ट्राईक स्वतःकडे वैभव ठेवतायत. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 39. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. अजित सर, सामना शेवटच्या षटकावर आलाय, शेवटच्या टप्प्यावर जाईल ही शक्यता नाकारता येत नाही. 6 चेंडू 19 धावांची गरज. सप्रतिम मॅच आपण बघतायत. 19 धावांची गरज आहे. अंतिम षटक आहे आणि तो नवीन गोलंदाज येणार आहे. एका बाजूने फलंदाज सेट झालाय, चांगली बॅटिंग करतोय आणि आता असं वाटतंय की या फलंदाजाला एवढा उशिरा काढलंय, हेही महत्वाचं आहे. गमुक पाणी घेऊन जा. बघूया फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय वैभव. 6 चेंडू 19 ची गरज है. गमों की रात आई है तो भाई खुशियों की सुबह भी होगी. माना रूठी बैठी है किस्मत, पर एक दिन सुलह भी होगी. कमी मत रखना अपने कोशिशों में, कमी मत रखना अपने कोशिशों में अगर आपको जीतना है तो यहाँ पर कोशिश लगातार होनी चाहिए. जहाँ तक बल्लेबाजी की बात है, जैसे ही वैभव है, मैच को थोड़ा सा अपने पक्ष में टर्न करने का उनका प्रयास है. लगातार बेहतरीन बल्लेबाजी भी देखने को मिली है. 6 में 19 की दरकार है. तो एक तरफ बल्लेबाज का जो आत्मविश्वास है काफ़ी बढ़ चुका है. नए गेंदबाज आएंगे उनके सामने तो मैच का जो टफ फाइट जोन है वो काफ़ी आगे ले जा सकते हैं मिस्टर वैभव. और उन्होंने दिखा दिया है कि अगर रडार में गेंद आती है तो मैं आसानी के साथ में बाउंड्री लाइन के बाहर करता हूँ. तो 6 गेंदे और 19 की दरकार. एक बेहतरीन मैच. नए गेंदबाज आए गेंदबाजी के लिए सूर्यकांत, जिन्होंने बल्लेबाजी में ओपनिंग की थी, वो आखिरी स्लॉग ओवर में आए. 6 चेंडू आणि 19 टार्गेट आहे. समोर आहे तो मिस्टर वैभव. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. करार ऑफ ड्राईव्ह म्हणता येईल. प्रोटेक्शन आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड आणि ते 5 मध्ये 18 ची गरज. जर सामना समान स्थितीमध्ये सुटला, जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असेल, याची आपण नोंद घ्या. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. 6 चेंडू 19 ची गरज होती. 5 चेंडू 18 वरती मॅच आले. एक अतिशय बघूया सुपर ओव्हर असेल जर मॅच टाय होते. सूर्यकांत अगेन्स्ट प्रवीण. गतीला परिवर्तन करत लॉफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. खूप चांगला कल्पेश फील्ड करताना सिंगलवरती सॅटिस्फाईड. 4 मध्ये 17 ची गरज. 2 उत्तुंग शॉट. इथून गरज आहे जलसर संघाला आणि वैभवकडे ती क्षमता आहे. तर एका बाजूने जिम्मेदारी दिली मिस्टर सूर्यकांतकडे. एक सूर्य हा तुम्हा सर्वांना ऊर्जा देतोय आणि दुसरा सूर्यकांत मात्र बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाला ऊर्जेचा स्रोत कायम ठेवेल का हा प्रश्न विचारतोय. बघूया. 4 मध्ये 17 ची गरज आहे. समोर आहे तो वैभव. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम. खूप चांगला चेंडू आहे. एका धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा अटेम असेल का? यस. आणि आता 2 षटकार आणि एका चौकाराची गरज. 3 मध्ये 16 ची गरज आहे. जर चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला
तर मात्र जलसार संघाला या स्पर्धेमध्ये बाहेर जाण्याचे चान्सेस वाढतील. आणि जर हवाई सफर आणि जर चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर मात्र इथून जो प्रवास आहे तो कदाचित पाप्पा मोरियाचा या स्पर्धेतून बाहेर जाण्याचे चान्सेस वाढवू शकतोय. बघूया 3 मध्ये 16ची गरज. मिस्टर प्रवीण, क्षमता या फलंदाजाकडे, परंतु इथे आक्रमकता आक्रमकता आणि आक्रमकता आपल्या बॅटच्या फ्लोने दाखवावी लागेल, बॅटिंगने दाखवावी लागेल. ते इनसाइड एज लागताना आपण बघतायत अंदरुनी किनारा जसं की येते. आणि त्या 2 चेंडूमध्ये 15ची गरज आहे. मॅच हा कंप्लीट बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाच्या दिशेने जाताना, परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. एखाद दुसरा जर खराब चेंडू हाताळला गेला, क्रिकेट कुणाच्या बाजूने, मॅच कुणाच्या बाजूने जाऊ शकते. तुर्तास जर गोलंदाजाने लिगल चेंडू हाताळले तर बाप्पा मोरया संघाच्या दिशेने विजयाचा सुगंध दरवळताना आपण बघू शकाल. चांगली गोलंदाजी सूर्यकांत यांची. आणि आणखीन एक ऑर्थोडॉक्स लेफ्ट हँड ऑर्थोडॉक्स चेंडू जो होता तो हाताळला गेलाय. एक चांगली गोलंदाजी, इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताना बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ हा विजयाच्या समीप जाताना आपण बघतायत. पुढचा चेंडू सूर्यकांत. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मनोज पाटील तिथे आहेत. अडलक जलसार संघ, तुम्ही इथे आलात, खूप चांगलं क्रिकेट खेळल्याबद्दल आपलं आम्ही कौतुक करतोय आणि अभिनंदन करतोय बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाचं. यंदाचं स्वर्ण महोत्सवी वर्ष आणि आपण विजयाने या ठिकाणी खूप चांगला स्टार्ट दिलाय. सन्माननीय सचिन सरांना मी विनंती करतोय जलसार संघ. सचिनजी पाटील सर आपण यायचं. सचिनजी पाटील सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं.